हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग असणार आहे, आपले जे सबस्क्रायबर होते त्यांनी सांगितलं होतं की खारघरच्या दिशेने हा खारघर तळोजा ब्रिज कसा दिसतोय, काय अपडेट आहे, तिथे किती काम पूर्ण झालं आहे, तर ते जरा दाखवाल का. तर मित्रांनो, आपण त्याच हिशोबाने आजचा ब्लॉग आपण इथे आज अपलोड केलेला आहे. आणि बघू शकता तुम्ही की आता आपण या ठिकाणी आलेलो आहे. इथून आपण वास्तुविहारचे रोड म्हणजे स्टेशन रोडने आपण येऊ नये, इथून आपण आतमध्ये वळालेलो आहोत. तुम्हाला मी बाहेर जाताना सांगेलच की नेमका हा रस्ता कुठला आहे. आणि मित्रांनो, आपण आता आतमध्ये आलो. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी काम सुरू झाल्याचे बोर्ड लावले गेलेले आहेत आणि अतिशय सुंदर इथे हे तुम्ही बघू शकता की गर्डर, हा गर्डर देखील इथे आणून ठेवलेला आहे आणि पुढे बरेच गर्डर लावलेले आहेत. आपण आतमध्ये शिरल्यानंतर लगेचच तुम्हाला हा असा भला मोठा हा ब्रिजचा रस्ता जो आपल्याला इथे पाहायला मिळतो. आणि इथे काम मित्रांनो सुरू आहे, पण ज्या दिवशी मी पोहोचलो होतो तिथे काम थोडंसं मंदगतीने होतं. परंतु मित्रांनो, एकंदरीत इतक्या दिवसांमधून मी बऱ्याच दिवसांनी इथे आतमध्ये अगदी टोकापर्यंत गेलो आहे, जिथे तिकडचा ब्रिज एंड होतो आणि इथून मी तिथपर्यंत पोहोचलो. पण मला असं जाणवलं की काम जरा फास्ट सुरू आहे, परंतु तितकंही फास्ट नाही की दिलेल्या तारखेमध्ये काम पूर्ण होईल. परंतु त्यांनी आपल्याला जी तारीख दिलेली आहे त्या तारखेमध्ये काम कदाचित पूर्ण देखील होऊ शकतं, तेवढा वेग देखील असावा त्यांचा. तर मित्रांनो, आपण बघू शकता की इथून आपण आता सरळ पोहोचतोय. या ठिकाणी बऱ्याच मटेरियल वगैरे पडलेलं आहे, JCB आहे. एकंदरीत पाहता की हा जो तळोजा खारघर ब्रिज आहे, हा ब्रिज तळोजामधील सर्व रहिवाशांना अतिशय महत्त्वाचं मानला जाणार आहे, कारण की ही एक मोठी पर्वणी आहे. मित्रांनो, आपण मला असं वाटतं की तळोजामधून सेक्टर 21, 22 आणि 26 वगैरे या सगळ्या सेक्टरमधून आपण खारघर स्टेशनला अवघ्या 10 मिनिट ते 9, 10, 11 मिनिटाच्या आसपास पोहोचू शकतो. कारण की महत्त्वाचं म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण या ब्रिज जिथून आपण उतरणार, हा ब्रिज उतरल्यानंतर आपण लेफ्ट मारलं की वास्तुविहार रोड आहे. वास्तुविहारच्या इथून मित्रांनो आपण पुढे आल्यानंतर आपल्याला डीमार्टच्या दिशेने आपण राईट मारून डीमार्टवरून आपण एक सिग्नल आहे जो त्या ठिकाणी सिग्नल आपण क्रॉस करून पुढे आलो तर आपल्याला कोपराच्या इथून टर्न म्हणजे आपल्याला तिथे रॉंग वे मिळतो. तिथे नो एंट्री आहे मित्रांनो. परंतु आपण जर इथून डीमार्टच्या इथून जर राईट टर्न मारून निघालो तर आपल्याला हिरानंदानीच्या इथून लेफ्ट टर्न मारावा लागणार. परंतु मित्रांनो, हा जो पल्ला आहे हा गतिरोधक आणि ट्रॅफिकचा असल्यामुळे इथे थोडासा उशीर होऊ शकतो. तर जर आपल्याला कोपराच्या इथून काहीतरी एक भविष्यात आयडिया सरकारकडून शासनाकडून मिळून जर आपल्याला तिथून पुढे जाण्यासाठी जर ब्रिजद्वारा काही मिळालं वाट वगैरे, तर खरंच खूप फायदा होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी ॲरो दाखवला जातो, तिथे पुसटच्या बिल्डिंग दिसत आहेत. मित्रांनो, ते केदार गृहसंकुल आहे आणि जवळपास तुम्ही बघितलं तर हा ब्रिज तळोजाच्या दिशेने उतरला तर तुम्हाला केदार गृहसंकुल अगदी जवळ आहे. ब्रिज उतरल्यानंतर लेफ्ट टर्न मारला की तर लगेच तुम्हाला केदार गृहसंकुल लागतं. पुढच्या दिशेने पुढे जाऊन सरळ राईट दिशेला वळाला की धनश्री कॉम्प्लेक्स आहे आणि नंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला दीपसागर, सुखसागर वगैरे, त्याचबरोबर आसावरी आणि अशा तुम्हाला सिडकोच्या बिल्डिंग्स लागतात. त्याचबरोबर प्रायव्हेट बिल्डिंग देखील लागतात आणि अतिशय सुंदर असं काम सुरू आहे मित्रांनो. फक्त मी तुम्हाला सांगितले की खंत एकाच गोष्टीची की हा ब्रिज उतरल्यानंतर तुम्ही वास्तुविहार दिशेने लेफ्ट मारून जर तुम्ही डीमार्ट जर तुम्ही स्टेशनला जात असाल तर तुम्हाला कोपराच्या इथून नो एंट्री आहे. तुम्हाला इथे हिरानंदानीवरून लेफ्ट टर्न मारून तुम्हाला मंकी पॉईंटच्या इथूनच तुम्हाला पुढे स्टेशनला जावं लागणार आहे. जर इथून जर मार्ग आपल्याला मिळाला, कोपऱ्याच्या इथून जर आपल्याला मार्ग मिळाला तर आणखीन थोडंसं सोयीस होईल, कारण की तिथे आपल्याला स्पीड ब्रेकर आणि ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही. तर मित्रांनो, आता आपण बघू शकतो की इथून गर्डर आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं समोर दिसत आहेत. अतिशय सुंदर काम सुरू आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आणि माहिती योग्य व्हिडिओ आपण या ठिकाणी अपडेट करत असतो, अपडेट देत असतो मित्रांनो. आणि बघू शकतो तुम्ही या ठिकाणी ज्या गोष्टीची आपण विचार केला होता की ह्या खारघरच्या दिशेने हा ब्रिज कसा असणार आहे, खारघरच्या दिशेने हा ब्रिजचं काम किती सुरू आहे, काय अपडेट आहे, तर आपण इथपर्यंत येऊन मित्रांनो ही अपडेट आपण आपल्यापर्यंत पोहोचवली. परंतु मित्रांनो, तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपण बाहेर पडल्यानंतर ज्यावरती आपण या ब्रिजच्या आता समजा आपण तळोजावरून निघालो आणि खारघरच्या दिशेने बाहेर पडल्यानंतर हा ब्रिज नेमका उतरतो कुठे, जिथून आपण आतमध्ये शिरलो ते सेक्टर काय आहे आणि उतरतो कुठे, आणि तो नेमका ब्रिज आपल्याला लेफ्ट आणि सरळ आणि राईटला नेमका कुठल्या दिशेला जाणार आहे, हा प्रश्न बऱ्याच राहणाऱ्या किंवा इथं न राहणाऱ्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये आहे. तर मित्रांनो, हा ब्रिज उतरणार आहे आपला सेक्टर 19ला उतरणार आहे हा ब्रिज. आणि तिथे उतरल्यानंतर हा जो ब्रिज
तुम्ही बघू शकता की आपण आता पुढ्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे. बऱ्यापैकी मित्रांनो काम इथे सुरू आहे. कांदळवनाचा जो प्रश्न होता तो देखील मार्गी लागला. परत काही वर्षांपूर्वी हॉटेल देखील या ठिकाणी सुरू होतं, तेही मार्गी लागलं. आणि एक गोष्ट महत्त्वाची अशी की आपण ज्यावेळेस एका ठिकाणी राहायला येतो किंवा आपण एका ठिकाणी आपली जी प्रॉपर्टी बनवतो तिथे सुखसोयी असणं गरजेचं आहे. हा ब्रिज किती झटपट लवकर होणं महत्त्वाचं होतं हे देखील सिडकोने जाणून घ्यायला पाहिजे. कारण की हा ब्रिज तितका महत्त्वाचा आहे कारण की इथे येणं जाणं हे देखील महत्त्वाचं आहे. रोडपालीला जर आपण बघितलं तर आपण ज्यावेळेस नावडेचा ब्रिज चढल्यानंतर खाली उतरतो तिथे भयानक ट्रॅफिक असतं मित्रांनो. आणि आपण राईट टर्नने जर जेल रोड मार्गे जर निघालो तर तो मार्ग जरा थोडासा अंतराने लांब असल्यामुळे ते देखील एक गैरसोय म्हणजे एक त्रासदायक आहे. परंतु मित्रांनो पण आता बाहेर आलेलो तुम्ही बघू शकता की आपण या ठिकाणी लेफ्ट साईडला जो रस्ता आहे हा जो रस्ता जातो वास्तुविहार आणि स्टेशन रोडच्या दिशेने. त्याचबरोबर पुढचा जो रस्ता आहे तो देखील या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी. हा जो रस्ता आहे समोरचा हा आहे सेंट्रल पार्क, गुरुद्वारा आणि बीडी सोमणी स्कूलच्या दिशेने. त्याचबरोबर हा पुढचा जो रस्ता आहे हा तळोजा फेज 1 फेज 2 आणि तळोजा गावच्या दिशेने जातो.